गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसटोला येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानंच भावाची कुऱ्हाडीनं वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी घडली आहे। या प्रकरणी केशोरी पोलिसांनी हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतलंय। माहितीनुसार मृतक मोहन मंगरू कवडो वय वर्ष 47, आरोपी नारायण मंगरू कवडो वय वर्ष 44 हे सख्खे भाऊ असून दोघेही परसटोला येथील रहिवासी आहेत। त्यांच्या वडिलांनी दोघांना शेतीची वाटणी करून दिली होती, मात्र वडिलांचा सांभाळ मोहन कवडो करत असल्यानं वडिलांच्या हिश्श्यातील 4 बांध्या तेच पेरत होते। बुधवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास मोहन कवडो हे पत्नी समवेत शेतात गेले असता आरोपी नारायण कवडो तेथे पोहोचला। वडिलांच्या हिश्श्यातील बांध्या मला द्याव्यात या कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला। वादाचं रूपांतर भांडणात झालं असता संतापाच्या भरात आरोपी नारायण कवडो यानं कुऱ्हाडीनं मोहन कवडो यांच्या दोन्ही पायांवर वार केले। या हल्ल्यात मोहन कवडो गंभीर जखमी झाले। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। मृतकाची पत्नी कविता मोहन कवडो वय वर्ष 40 यांनी केशोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या तक्रारीवरून केशोरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 108/2026 नोंदवण्यात आलाय। भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी नारायण कवडो याला ताब्यात घेतलाय। पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा जीव गेल्यानं परसटोला परिसरातून हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।